मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या अथक प्रयत्नाने मनमाड इंदूर रेल्वे मार्गास मंजुरी। पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली विस्तृत माहिती। दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 4,10,000 रुपये किमतीच्या तब्बल 20 दुचाकी करण्यात आल्या हस्तगत। धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जेड रोडवरील क्युमाइन क्लब समोर कर्मचाऱ्यांतर्फे आमरण उपोषणास सुरुवात। पारोळा रोडवरील सिद्धेश्वर टीव्हीएस शोरूम येथे नवीन टीव्हीएस ज्युपिटर या दुचाकीचे करण्यात आले अनावरण। आणि मन्यार कॉलनीत तयार झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। मनमाड इंदोर रेल्वे मार्ग केंद्र सरकारतर्फे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असून याबाबत पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर सुभाष भामरे यांनी विस्तृत माहिती दिली। माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या 10 वर्षाच्या अथक परिश्रमाने केंद्र सरकारने मनमाड इंदूर रेल्वे मार्गास मंजुरी दिली असून या प्रकल्पाबाबत डॉक्टर सुभाष भामरे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन विस्तृत माहिती दिली। डॉक्टर सुभाष भामरे यांनी माहिती देताना सांगितले की 2 सप्टेंबरला कॅबिनेटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 309 किमी मनमाड इंदोर न्यू लाईन मंजुरी दिली। एकूण 18,036 कोटी रुपये मंजूर केलेत। यात बोरवीर ते नरडाणा हा 39 किमीच्या मार्गाचे काम आधीच सुरू झाले आहे, तो वगळून 309 किमीला कॅबिनेटने मंजुरी दिली। या मार्गामुळे उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र हा मध्य प्रदेशला जोडला जाईल। हा मार्ग मालेगाव ते महूपर्यंत नॅशनल हायवेला पॅरलल असेल व मालेगाव ते मनमाड स्टेट हायवेला पॅरलल असेल व मनमाडच्या उजदेपर्यंत हा मार्ग असेल। महाराष्ट्रातील धुळे नाशिक व मध्य प्रदेशातील बडवानी खरगोन धार इंदोर या जिल्ह्यातून जाईल। महाराष्ट्रातील व मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा रेल्वे मार्ग असेल। मध्य प्रदेशमध्ये वाघडी, जरवाह, निमगड, सेंदवार, राजपूर, शिर्डी, धरणपूर, धार, मालवा, तर महाराष्ट्रात मनमाड, मालेगाव, जोडगे, धुळे, शिंदखेडा, शिरपूर तसेच महत्त्वाचे धार्मिक स्थळांना सुद्धा जोडणारा मार्ग असेल। श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान, भीमाशंकर या रेल्वे मार्ग महत्त्वाचे शहरे आहेत। हा रेल्वे मार्ग इंडस्ट्री व कृषी मार्केटला सुद्धा जोडला जाणार आहे। या मार्गाचे मध्य प्रदेशमध्ये 170 किमी एकूण 905 हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात येईल। मध्य प्रदेशमध्ये 18 रेल्वे स्टेशन असतील, एकूण 60 टनेल असतील। हे सर्व टनेल्स सिद्धे पर्वतात असतील। सगळ्यात मोठा टनेल 6.2 किमीचा असेल। 4 महत्त्वाचे पूल मध्य प्रदेशमध्ये असतील। त्यात चंबल, नर्मदा, देव या नदीवर महत्त्वाचे पूल असणार आहेत। नर्मदावरचा पूल सगळ्यात मोठा असेल। एकूण 133 पूल असणार आहेत। त्यात 50 मोठे व लहान 63 पूल असणार आहेत। महाराष्ट्रात एकूण 130 किलोमीटर नवीन व धुळे नरडाणा 51 किलोमीटर। महाराष्ट्रात 16 रेल्वे स्टेशन असतील। धुळे व नाशिक भागात एकूण 709 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येईल। एकूण 3.5 किमीचे 2 टनेल असतील। सगळ्यात मोठा टनेल 2.16 किमी महत्त्वाचे 3 पूल असणार। गिरणा, तापी, अर्णावती नदीवरचा पूल सगळ्यात मोठा असेल। एकूण 91 पूल असणार। त्यात मोठे 44 व लहान 37 राहणार आहेत। या रेल्वे मार्गावर आधीचे 4 व 30 नवीन असे 34 स्टेशन राहणार आहेत। 18 स्टेशन मध्य प्रदेशमध्ये असतील। त्यात मालवण, बाबदाद, वानिहर, माळी कालन, जुलवानिया, कुसमारी, बघिडा, अजंदी, जारवाह, कोठादा, गॅसपूर खेडी, चिकट्याबाद, निमगड, सराव तालाव, झाडी बरोखा, कमळपूर, केलोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, तर महाराष्ट्रात 16 स्टेशन असतील। त्यात मनमाड, खाटगाव, चोंडी, मेहून, यसगाव, बुद्रुक, मालेगाव, चिखलहोळ, झोडगे, पुरमेपाडा, लळिंग, न्यू धुळे, नरडाणा, दबाशी, शिरपूर, लौकी, संगवी, बुद्रुक हे राहणार आहे। या प्रकल्पासाठी एकूण 1701 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे। त्यात खाजगी जमीन 1420.5 हेक्टर, सरकारी जागा 243 हेक्टर, तर फॉरेस्ट 37 हेक्टर असे ॲक्विजिशन होणार आहे। यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, गजेंद्र अंपळकर, प्रदीप करपे, अरविंद जाधव आदी उपस्थित होते। धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेची मागणी होती की मनमाड इंदूर रेल्वे व्हावा आणि म्हणून 2014ला तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला आणि खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं। तर त्या पहिल्या दिवसापासून खुणगाठ बांधली, कुठे किती त्रास घ्यावा लागला। मी पूर्ण प्रयत्न करेल, पाठपुरावा करेल आणि मनमाड इंदूर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि म्हणून आज जेव्हा 2 सप्टेंबरला
मोदी साहेबांच्या कॅबिनेटने मंजुरी दिली आणि 18,000 कोटी मंजूर केले. तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झाले. मी मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे दिल्लीतल्या या 10 वर्षाच्या कालावधीत सगळ्या रेल्वे मंत्र्यांनी सहकार्य केलं. त्याचप्रमाणे त्याच्यात सुरेश प्रभू साहेब असतील, त्याचप्रमाणे पियुष गोयल साहेब आणि अश्विनी वैष्णव साहेब असतील, या सगळ्यांनी फार सहकार्य दिलं आणि गडकरी साहेबांनी मोठं सहकार्य दिलं. आणि त्यामुळे आज हा दिवस बघायला मिळेल. आणि सगळ्यात मोठं सहकार्य मोदी साहेबांनी मला शब्द दिला होता, मनमाड इंदोर कुठल्याही परिस्थितीत मी करणार म्हणजे करणार. आणि त्यांनी तो शब्द पाळला. आणि आज स्वप्नपूर्ततेचा अनुभव माझ्यासकट सगळे धुळेकर बघतायत. मी आपल्या सगळ्यांचा फार फार आभारी आहे. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 4,10,000 रुपये किमतीच्या तब्बल 20 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना जेरबंद करीत त्यांच्याकडून चोरीच्या 4,10,000 रुपये किमतीच्या तब्बल 20 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरासह जिल्ह्यातून होत असलेल्या दुचाकी चोरीबाबत कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दिवरे यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. या तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पंकज सुभाष नलावडे वय 43 राहणार स्वामी विवेकानंद कॉलनी पंचायत समितीच्या पाठीमागे देवपूर, तसेच सूरज तानाजी गवळी वय 21 राहणार साईबाबा नगर नकाने रोड देवपूर धुळे या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत दुचाकी चोरल्यानंतर दोघेजण समान वाटा घेत असल्याचे त्यांनी कबूल केले. दुचाकीची चोरी करण्यासाठी ते MH18 BY 1434 क्रमांकाच्या सुझुकी ॲक्सेस दुचाकीचा वापर करायचे. या दोघांनी चोरलेल्या दुचाकी राहत्या घरी पांढरा नदीकाठी नकाने रोड परिसरात काटेरी झोडपात लपून ठेवलेल्या होत्या. मास्टर चाबीचा वापर करून तोंडाला मास्क लावून स्वामीनारायण मंदिर परिसर, देवपूर स्टेडियम, गरुड कॉम्प्लेक्स आणि ग्रामीण भागातून त्यांनी या दुचाकी चोरल्या होत्या. सुमारे 4,10,000 रुपये किमतीच्या एकूण 20 दुचाकी दोघांकडून हस्तगत करण्यात आलाय. पंकज नलावडे याच्या विरुद्ध यापूर्वी देखील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, नितीन दिवसे, अमोल जाधव आदींनी केली. धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मोटर व्हेकल थेफ्ट वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने LCBच्या संपूर्ण टीमला आपण एक टार्गेट दिलं होतं. श्रीराम पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक धुळे शहरमध्ये गुन्हा नंबर 262/23 हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने आपण 2 आरोपींना ताब्यात घेतला असता. त्यांचे नाव आहेत पंकज सुभाष नलावडे, हा राहणार आहे देवपूर, आणि सूरज तानाजी गवळी साईबाबा नगर देवपूर. या दोघांना ताब्यात घेतला असता त्यांच्याकडनं एकूण आपण 20 मोटरसायकल आज हस्तगत केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकूण 13 ज्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे. 7चा आपण आता बॅराबोट्स काढत आहोत. आणि याच्यामधला जो पंकज सुभाष नलावडे आहे याच्यावर पूर्वीचे देखील पश्चिम देवपूरला 2 गुन्हे चोरीचे दाखल आहेत. त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मोटरसायकल हस्तगत होण्याचे चान्सेस आहेत. धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग प्राथमिक तर्फे शिक्षक दिनानिमित्त जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी दुपारी संपन्न झाला. शिक्षक दिनानिमित्त धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग प्राथमिक तर्फे जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा व सत्कार समारंभाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या कै यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी दुपारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे या उपस्थित होत्या. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी धुळे तालुक्यातील गोताने जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षिका रुखमा महारू पाटील, साक्री तालुक्यातील डांग शिरवाडे जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक श्रीकांत दिलीप अहिरे, शिंदखेडा तालुक्यातील जुन्याची जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक नरेंद्र श्रीराम पाटील, तसेच शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका प्रतिभा रमेश भारी या आदर्श शिक्षकांचा सपत्नीक शाल बुके सन्मानपत्र व
गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्राथमिक महेंद्र सोनवणे यांनी केले। या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी संजय विभांडे यांनी मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर देवयानी कुवर, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केले। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी गेंदीलाल साळुंके, अनिता रणदिवे, शिक्षण विस्तार अधिकारी दीप्ती भावसार, कनिष्ठ सहाय्यक तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले। अशा सर्वांना, त्यांच्या कुटुंबांना आमच्यातर्फे पुनश्च एकदा अभिनंदन आणि त्यांचे विशेष अभिनंदन। मला वाटतं या सभागृहामध्ये आपण जे बसलेलो आहोत ते वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत। मान्य पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, शिक्षक असतील, या सर्वांमध्ये एक बाब कॉमन आहे, ती म्हणजे शालेय जीवन आणि शालेय जीवनामध्ये लाभलेले शिक्षक। आणि प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात घडलेला आहे, त्याच्यामागे दडलेले आहेत ते कोणीतरी एक शिक्षक। मला आठवतं, मी स्वतः बुलढाणा जिल्ह्यातल्या एक छोट्याशा गावातला आहे, जिल्हा परिषद शाळेमध्ये 4थ्या वर्गामध्ये शिकलेलो आहे। जिल्हा परिषद शाळेनंतर जवाहर नवोदय विद्यालयासाठी तयारी करून घेणारे 5व्या वर्गातले शिक्षक असतील, नवोदयमध्ये शिकवणारे शिक्षक असतील, त्यानंतर 11वी-12वीला लातूरला शिकवणारे असतील, किंवा ग्रॅज्युएशनला शिकवणारे असतील, किंवा IASच्या परीक्षेसाठी शिकवणारे शिक्षक असतील, याच्यातले एक जरी योग्य व्यक्ती नसती मिळाली, शक्यतोवर आज मी इथे नसतो। सांगायचा अर्थ असा की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये शिक्षकांचं महत्व किती अतुल्य आहे हे याच्यावरून दिसून येतं। आणि शिक्षक ही संकल्पना केवळ 4 भिंतीपर्यंत मर्यादित नसून ही किंबहुना 4 भिंतीच्या पलीकडे सुद्धा लागू होते। त्या घरापासून आई वडील असतील किंवा शालेय संस्थाच्या बाहेर त्यांच्याकडून आपण काही शिकतो, इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ द एज, त्यांनाही आपल्या जीवनमानामध्ये शिक्षक म्हणून अतिशय महत्वाचं स्थान आहे। मला असं वाटतं की वेळेनुसार वेळ बदलत गेली, काळ बदलत गेला, शिक्षकाची व्याख्या बदलत गेली, आदर्श शब्दाची व्याख्या बदलत गेली आणि आदर्श शिक्षकाचीही व्याख्या बदलत गेली। सभागृह महोदयांनी म्हटलं, आजच्या कलियुगामध्ये शब्दांचा अर्थ हा बदलत जाणार आहे। सोनीताई, कृषी व पशुवर्धन सभापती जीभाऊ, महिला बालकल्याण सभापती ज्योतिताई, जिल्हा परिषद सदस्य सत्यभामाताई आणि सर्वच मान्यवर आणि उपस्थित असलेले सगळे शिक्षक आणि त्यांचे पूर्ण परिवार। आपण वैदिक काळापासून बघतो आहे की आपण शिक्षकांना एक गुरुची स्थान दिली आहे, एक गुरुचा दर्जा दिला आहे शिक्षकांना। आणि शिक्षक हे समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी हे खूप मोठं घटक आहे। जरी एक डॉक्टर चुकलं तरी एक पेशंट त्याची भोगत असतो, जरी एक इंजिनियर कडून चूक झाली तर एकात बिल्डिंग कोसळली जाते, जर आपण एक ड्रायव्हर कडून चूक झाली तर एकात अपघात होतो, परंतु जर शिक्षक चुकला तर तो विद्यार्थी आणि विद्यार्थींचा पूर्ण परिवार जिवंत असताना त्यांना पूर्ण परिवाराला खूप प्रत्येक अडचणीत असताना खूप भोगावं लागतं। त्याच्यामुळे शिक्षकांकडे खूप मोठी जबाबदारी आहे। आणि आज आपण बघतोय आजचे जे जनरेशन आहे ते खूप वेगळं आहे, त्यांना शॉर्टकट पाहिजे, त्यांना सगळं लवकर पाहिजे, त्यांना मेहनत नको। परंतु आज मी सगळ्या शिक्षकांना सांगू इच्छिते की जसं एक मातीचा गोळा, कुंभार त्या मातीच्या गोळ्याला जसं शेप देतो, एक चांगली प्रकृती तयार करतो, त्याच प्रमाणे आपण जर आपल्या विद्यार्थ्यांना चांगले संस्कार दिले आणि चांगला नागरिक जर तुम्ही त्यांना करून घेतलं तर एक खूप मोठी तुम्ही चांगलं काम शिक्षका मार्फत करू शकता आहे। आणि तुम्ही सगळे विद्यार्थ्यांना प्रत्येक स्टेपला त्यांच्या जीवनात जे घडतं, त्यांना जे अचिव्हमेंट त्यांना लागते ते तुम्ही त्यांना करू देता, त्याबद्दल मी तुमचं मनापासून कौतुक करते आणि अभिनंदन सुद्धा करते। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासन व शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतर्फे धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासन तसेच शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतर्फे धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू करीत
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना धुळेतर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 31 ऑक्टोबर 2023 ते 14 ऑगस्ट 2024 दरम्यानचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत किमान वेतन हिस्सा, भविष्य निर्वाह निधी, शासन हिस्सा, ग्रामपंचायत हिस्सा त्यांच्या खात्यात जमा करावा. राहणीमान भत्ता कर्मचाऱ्यांना अपघात विमा संरक्षण देणे, पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट द्या आदी मागण्या धुळे जिल्हा परिषद प्रशासनाकडे करत आहोत. मात्र या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्याध्यक्ष विलासराव कुमारवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटक हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष जयप्रकाश पाटील, जिल्हा सचिव उदयसिंग ठाकरे, नाशिक विभागीय सचिव जब्बारसिंग राजपूत व तालुका कार्यकारिणीच्या नेतृत्वात धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी गुरुवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यावेळी किशोर पाटील, संजय जाधव, नामदेव माळी, मंगलसिंग जाधव, नितीन बांबरे, राजेंद्र पाटील, जगदीश राजपूत, मनीषा गिरासे, रमेश ब्रह्मणे, समाधान बांबरे, संतोष मालचे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी दमाने व ग्रामपंचायत कामगार सेना तालुका सचिव आज आम्ही 5 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने आज आमरण उपोषणाला बसलो आहोत. कारण 1 वर्षापासून आम्ही माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना आमच्या ग्रामपंचायत सेनेच्या मागण्या होत्या की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 50% वेतन दिलं जातं, 75% वेतन दिलं जातं, तरी असं होता कामा नये. तसेच शासनाकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला किमान वेतन, राहणीमान भत्ता, तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच म्हणून व विमा म्हणून कुठलाच अनुदान दिलं जात नाही. यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आमरण उपोषणाला बसलो आहोत. धुळे शहरातील पारोळा रोडवरील सिद्धेश्वर TVS शोरूम येथे नवीन TVS ज्युपिटर या दुचाकीचा अनावरणाचा सोहळा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी संपन्न झाला. धुळे शहरातील पारोळा रोडवरील सिद्धेश्वर TVS शोरूम येथे नवीन TVS ज्युपिटर या दुचाकीचा अनावरणाचा सोहळा धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी संपन्न झाला. या दुचाकीचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे यात बॉडी बॅलन्स टेक्नॉलॉजी, ड्युएल हेल्मेट, स्पेस, फॉलो मी हेडलॅम्प, टर्न सिग्नल लॅम्प आदी आहेत. इगो असिस्ट ही नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजीचा या दुचाकीत वापर करण्यात आल्यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त पिकअप व मायलेज मिळणार आहे. सदर दुचाकी ग्राहकांच्या टेस्ट ड्राईव्हसाठी तयार आहे. सदर वैशिष्ट्यपूर्ण दुचाकीचे धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रसंगी शोरूमचे संचालक संभाजी गवळी, कुणाल गवळी, CA आनंद अग्रवाल, श्रीराम सिटी युनियन फायनान्सचे व्यवस्थापक नीरज राठोड यांच्यासह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हर्जन आहे ज्याला आपण स्मार्ट कनेक्ट असं म्हणतो, त्या नवीन स्कूटरचं अनावरण झालं असं जाहीर करतो. आणि विशेषतः आजचा हा दुग्ध शर्करा योग आहे. म्हणजे जेव्हा काल कुणालजी माझ्याकडे मला इन्व्हाइट करायला आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या या शोरूमला 3 वर्ष म्हणजे सिद्धेश्वर TVS हा जो ब्रँड त्यांनी एस्टॅब्लिश केला धुळ्यामध्ये. धुळेकर जे पूर्ण शहरच नाही तर जिल्हावासियांच्या सेवेमध्ये मागील 3 वर्षापासून ते कार्यरत आहेत. धुळे मॅरेथॉन असेल किंवा इतर काही समाजोपयोगाच्या उपक्रमांच्या माध्यमातून आमच्या नेहमीच एकमेकांशी संपर्क राहिलेला आहे आणि अशा चांगल्या कामामध्ये त्यांचं नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे. आणि त्यांचे तीर्थरूप संभोप्पा असतील, त्यांच्या मातोश्री असतील, स्वतः कुणालजी असतील किंवा त्यांच्या सुविद्य पत्नी असतील आणि सर्वच एकंदरीत या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर असतील, आपला सर्वांचाच या शोरूमच्या किंवा या व्यवसायाच्या वृद्धीमध्ये अत्यंत मोलाचा असा वाटा राहिलेला आहे. अशी अपेक्षा करतो की फक्त 3 वर्षच नाही तर आपला हा व्यवसाय आणि पूर्णच आपल्या या सगळ्या गोष्टीची भरभराट इथून पुढच्या 30 वर्षापेक्षाही जास्त कालावधीमध्ये हो आणि त्या माध्यमातून आपण धुळेकरांना सेवा देऊ एकच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपण मला या कार्यक्रमाला आपण बोलावलं आणि मला हा सन्मान दिला त्याबद्दल सगळ्यांचे देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद. TVSने लॉन्च केली आहे. तिच्यामध्ये लाईव्ह ट्रॅकिंग सिस्टीम, त्याच्यानंतर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, बूट स्पेस, त्याच्यानंतर फ्यूल टँक पुढे अशा खूप काही आधुनिक सुविधा नवीन स्कूटरमध्ये देण्यात आल्या आहेत. तर मी सर्व ग्राहकांना विनंती करतो आपण एकदा गाडीचे टेस्ट द्यासाठी शोरूमला व्हिजिट द्यावी व येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये आमच्या त्यांना सर्वांना शुभेच्छा. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 12 येथील मनियार कॉलनीतील मोसिनबाई यांच्या घरापासून ते कुल्फी कारखान्यापर्यंत तयार झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा सलीम शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक 12 येथील
मनियार कॉलनीतील मोहसिनभाई यांच्या घरापासून ते कुल्फी कारखान्यापर्यंत तयार झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा सलीम शाह यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाला. या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली असून आमदार फारुख शाह यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी सलीम शाह यांच्यासोबत सईद बेग, माजी नगरसेवक साबिर सय्यद, साजिद सईद, मौलाना शकील, डॉक्टर शराफत अली, छोटू मच्छीवाले, अनिस शाह, खलीद नोकिया, हाजी सत्तार शाह, इक्बाल शाह, मुख्तार शेख, अबुल अलीम अन्सारी, बबलूभाई शेख, हाफिज शेख, माजिद पठाण, इद्रिस शेख, सऊद आलम, कौसर शाह, मोहसिन शाह यांच्या सहभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलहाज सलीम सेठ साहब जो आमदार साहब के भाई है और स्टेट पे बराजमान छोटू हाजी साहब मछली वाले, मोहम्मद साबिर भैया पत्रकार साहब और साजिद साई साहब और सामने बहुत सारे शहर के जिम्मेदारान तशरीफ़ फरमा और साथ में पत्रकार साहिबान. आप हजरात जानते हैं कि पूरे धूलिया के अंदर आमदार फारूक शाह साहब ने कामों का जाल बिछा दिया. आज यहाँ पर 25 लाख की निधि देकर ये हमारे सामने ये रोड सामने का और इस तरह में आशियाना कॉलोनी का जो रोड जा रहा है इसके अंदर आमदार फारूक शाह साहब ने ज़बरदस्त रोड का काम करके आप लोगों के सामने बता दिया. यही नहीं बल्कि आप धूलिया के अंदर जिस इलाके के अंदर जाएंगे, चाहे मुस्लिम इलाका हो, चाहे हिंदू भाइयों का इलाका हो, चाहे सिख भाइयों का इलाके हो, चाहे हमारे सिख भाई और ईसाई भाइयों के इलाके क्यों ना हो, तमाम इलाकों के अंदर आमदार फारूक शाह साहब ने रोड का, नाली का और इसी तरीके से बहुत सारा काम करके धूलिया के अंदर बता दिया. आपको पता है कि सिविल हॉस्पिटल के अंदर जो हमारी माँ बहनों को बहुत दूर पड़ता था कि 5-6 किलोमीटर जो नया बना है, वहाँ के एतबार से जब आमदार साहब के पास में वहाँ बहनें आई कि हमारे लिए जाने के लिए सुविधा नहीं, हमारे पास में इतना पैसा नहीं, हमारा डिलीवरी का मसला हो जाता है तो हम लोगों को बहुत तकलीफ होती है. साहब ने असेंबली के अंदर बात रखकर अपनी बात को वो मनवाया और धूलिया सिविल के जो पुराना है उसको चालू करके 200 बेड का वहाँ पर जज के वार्ड साहब ने चालू करवाया. माशाअल्लाह. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या अथक प्रयत्नाने मनमाड इंदूर रेल्वे मार्गास मंजुरी. पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली विस्तृत माहिती. दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 4,10,000 रुपये किमतीच्या तब्बल 20 दुचाकी करण्यात आल्या हस्तगत. धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जेड रोडवरील क्युमाइन क्लब समोर कर्मचाऱ्यांतर्फे आमरण उपोषणास सुरुवात. पारोळा रोडवरील सिद्धेश्वर टीव्हीएस शोरूम येथे नवीन टीव्हीएस ज्युपिटर या दुचाकीचे करण्यात आले अनावरण. आणि मनियार कॉलनीत तयार झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.